आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तरुणांसह इतर वाचकांनाही भारतातील विविध साहित्य ई-बुक तसंच bookganga.com च्या माध्यमातून उपलब्ध करून दिलंय अमेरिकेतील मंदार जोगळेकर या तरुणानं। वाचनाचं महत्त्व तुम्हा आम्हा सर्वांना लहानपणापासूनच पटवून देण्यात येतं। मात्र जसा काळ बदलत चाललाय तशी तरुण पिढी वाचनापासून दूर चालल्याचंही दिसून येतंय। सतत कॉम्प्युटर समोर बसणाऱ्या सोशल नेटवर्किंगच्या मदतीनं जगभराची माहिती करून घेणाऱ्या या पिढीला आपल्या साहित्याची, भाषेची तसंच वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी आज प्रयत्न होण्याची खरी गरज आहे। त्यासाठी तंत्रज्ञानाची जोड मिळाली तर उत्तमच। त्यातूनच ई-बुक ही संकल्पना राबवली गेली। अमेरिकेत मराठी संवर्धनाचं कार्य करणाऱ्या मंदार जोगळेकरांनी bookganga.com या संकेतस्थळाची सुरुवात केली। या संकेतस्थळाच्या मदतीनं देशभरातील विविध साहित्यांची माहिती तसंच वाचन करता येईल। अमेरिकामध्ये राहणारा तरुण येऊन एक सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून एक चांगलं काम आपल्या मराठी ग्रंथ व्यवसायामध्ये करतोय। मला वाटतं त्याला सगळे प्रकाशक नक्की साथ देतील अशी मला आशा वाटते आणि मी एक लेखक म्हणून सांगू इच्छितो की आम्ही लेखक मंडळी सुद्धा त्यांना सहकार्य द्यायला पाहिजे। म्हणजे लोकांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने ते खूप चांगलं आहे, कारण वर्ल्ड वाईड आपण एका वेळेला लोकांपर्यंत पोहोचू शकतो, हा त्यातला भाग चांगला आहे। अशा प्रकारची जर वेबसाईट असेल आणि पुस्तकं जर नव्या लोकांची सुद्धा ॲक्सेसिबल होत असली आणि त्याचं काही प्रिव्ह्यू म्हणा मिळणं नेटवरती किंवा ह्या गोष्टी जर पॉसिबल होत असल्या तर मला वाटतं नक्कीच अधिकाधिक जी नवीन नावं आहेत, तरुण जे लेखक नव्याने यामध्ये येत आहेत त्या लोकांची नावं ही जागतिक लेवलवर पोहोचायला त्याची नक्कीच मदत होईल। डायरेक्ट डाउनलोड केलेली असतील, ऑलरेडी परचेस केलेली पुस्तकं असतील तर मग बसमधनं आपल्याला जाताना किंवा कुठनं पण रिक्षा टॅक्सीतनं तुम्ही जात असाल, प्रवास करत असाल तर तुम्ही वाचू शकता। सेपरेट बुक तुम्हाला कॅरी करायची गरज नसते। ई-बुक या संकल्पनेवर चर्चा करण्यासाठी ग्लोबल मराठी आणि bookganga.com चे कार्यकारी प्रमुख मंदार जोगळेकर आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत। जोगळेकरजी नमस्कार। नमस्कार। साधारणच्या बातम्यांमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। धन्यवाद। मुळामध्ये आपण जी आता बातमी पाहिली की bookganga.com ही संकल्पना कशामुळे आली आहे पुढे? bookganga.com ही संकल्पना अमेरिकेमध्ये जसं Amazon.com ही वेबसाईट आहे की जिथे कुठलंही इंग्रजी पुस्तक हे वाचकांना विकत घेता येऊ शकतं, जगभर पोचू शकतं, तसं भारतीय साहित्यात भारतीय पुस्तकं लेखकांनी आणि प्रकाशकांनी प्रकाशित केलेली पुस्तकं ही एकाच ठिकाणी मिळायचं आत्ता सध्या माध्यम नव्हतं आणि त्यासाठीच bookganga.com याची निर्मिती आम्ही सुरू केली। 3 महिन्यापूर्वी ह्या वेबसाईटचं आम्ही लॉन्चिंग केलं आणि या वेबसाईटमध्ये गेल्या 3 महिन्यात जवळजवळ 200 प्रकाशकांची 25,000 पुस्तकांची लिस्टिंग तिथे झालेलं आहे। हे bookganga.com याचं मेन उद्दिष्ट आहे। वाचन संस्कृती कमी होत चालली अशी एक सार्वत्रिक ओरड आहे, अर्थात त्याच्यामध्ये 2 प्रवाह आहेत, कोणी मान्य करतं कोणी मान्य करत नाही। मुळात ही ओरड कशामुळे होते? वाचन संस्कृती कमी होते त्याला 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत की एकतर प्रिंटिंग कॉस्ट वाढत चाललेली आहे, डिस्ट्रीब्युशन खर्च वाढत चाललेला आहे आणि ह्यामुळे पुस्तकं वाचकांपर्यंत पोहोचवणं हे सोप्या प्रमाणात उपलब्ध आत्ता साधन नाही आहे। तर त्यामुळे वाचन संस्कृती कमी होते आणि मराठीतून इंग्रजीकडे जो वाढता कल वाढत चालला आहे तर त्या सर्व ह्याच्यामुळे वाचन संस्कृती कमी होते असं वाटतं। पण मला वाटतं की वाचन संस्कृती कमी झालेली नाही आहे, तर बदलत्या काळानुसार तरुण वर्गांना त्याची माध्यमं बदलत चाललेली आहेत। सोशल नेटवर्किंगच्या साहाय्यामुळे इंटरनेटवर तरुण वर्ग जास्त वळतोय, तर वाचन संस्कृती वाढवण्यासाठी त्यांच्या माध्यमांमध्ये जर पुस्तकं साहित्य त्यांच्यापर्यंत जर पोहोचवलं तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकेल। जगभर मराठी समाज ग्लोबलायझेशनच्या निमित्तानं म्हणा किंवा व्यापार उद्यम नोकरीच्या निमित्तानं विस्तारतो आहे, त्याची वाचनाची भूक कशी शमवता येईल या माध्यमातून? या माध्यमातून एक उदाहरण घ्यायचं झालं तर आज मराठी तरुण हा जगभर सगळीकडे कामानिमित्त जातोय। बेंगलोरपासून तर अगदी कॅलिफोर्नियापर्यंत हा तरुण वर्ग सगळीकडे पसरलेला आहे। तर त्यांच्यापर्यंत जर साहित्य पोचवायचं असेल तर त्याच्यासाठी एक सुविधा उपलब्ध पाहिजे आणि bookganga.com ही वेबसाईट हे त्याच्यासाठी मदत करू शकतं। उपलब्ध साहित्य हे आत्ता वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य हे वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी bookganga.comच्या माध्यमातून प्रिंट पुस्तकं ही ॲज वेल ॲज आपण ई-बुक्स ही अशी पुस्तकं त्यांच्यापर्यंत आपण पोचवतो आहोत। मुळात या मुलाखतीच्या निमित्तानं आमच्या प्रेक्षकांना हे कळू द्या, ई-बुक ही संकल्पना थोडीशी विस्तारानं। ई-बुक म्हणजे गेल्या 3 ते 5 वर्षात ई-बुक ही कल्पना लोकांना कळायला लागली हळूहळू। कुठलंही पुस्तक हे कम्प्युटरवर किंवा वेगवेगळ्या डिव्हायसेसवर वाचता येणं म्हणजे ई-बुक।
पण आत्तापर्यंत ईबुक म्हणजे PDF फाईल असं एक समीकरण तयार झालं होतं. आणि जसं म्युझिक इंडस्ट्रीमध्ये एखादी नवीन CD तयार झाली की त्याची कॉपी होते, पायरसी होते, आणि त्यामुळेच हे ईबुक हे तंत्रज्ञान जसं नवीन आता बाजारात येत आहे, तर त्याच्यातून पायरसी होऊ नये आणि हा वितरणाचा जो प्रकाशनाचा खर्च आहे तो व्यवस्थित इंटॅक्ट राहायला पाहिजे, ह्यासाठी म्हणून आम्ही ईबुकचं bookganga.comच्या माध्यमातून ईबुक रीडर तयार केला. आणि ईबुक रीडरमधनं लेखक, वाचक, प्रकाशक ही पुस्तकं लोकांपर्यंत पोचवू शकतात. नाही, मला यात थोडासा एक धोका असा वाटतोय की वाचन संस्कृती कमी झाली असं एका बाजूला म्हणतो आपण, आणि इथं ते लॉकिंग त्याचं होणार आहे. हा धोका नाही वाटत तुम्हाला? म्हणजे बांधल्यासारखं होत नाहीये ते? हा धोका होणार नाहीये, कारण एकतर लोकांपर्यंत कमी खर्चात पुस्तकं पोहोचवणं हे यातून शक्य होणार आहे आता. आणि त्यामुळे ईबुक हे इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन जेव्हा लोक असतात, अगदी खेड्यापासून आता कम्प्युटर्सचा वापर हळूहळू वाढत चाललेला आहे, तर वाचन संस्कृती जर वाढवायची असेल तर ईबुक हे माध्यम खूप चांगलं होतं. प्रिंट असेल तर ते अनेक लोक, एकाच घरातली 10 माणसं ते पुस्तक वाचवतात. कॉम्प्युटरचा हा तोटा नाही का म्हणता येणार? नाही म्हणता येणार, कारण कम्प्युटरमध्ये पण एखाद्या कम्प्युटरवर आपण पुस्तक डाउनलोड केल्यावर ते वाचू शकतो. तसंच जर मला दुसऱ्याला द्यायचं असेल तर मी माझ्या मशीनवरनं काढून दुसरीकडे देऊ शकतो, पण एका वेळेस तो एकच पुस्तक वाचू शकतो. म्हणजे जसं प्रिंट कॉपी मी कोणाला तरी देतो, तसंच एकाच वेळेस ईबुक हे दुसरीकडे देता येऊ शकतं. बरंचसं साहित्य खेड्यापाड्यातल्या लेखकांचं लिहिलं जातं पण ते प्रकाशित होत नाही, त्यासाठी ईबुक काय करू शकतं? हो, खरी गोष्ट आहे. मग एक उदाहरण द्यायचं झालं तर देवरुखसारख्या एका छोट्या गावात एका लेखकांनी एक नाटक लिहिलं आणि ते लोकांपर्यंत कसं पोचवायचं, प्रकाशकापर्यंत पोचवणं हे इतकं सोपं नव्हतं. आता ईबुकच्या माध्यमातून ते खूप सोपं झालेलं आहे. मग एखाद्या खेडेगावातल्या लेखकांनी पुस्तक लिहावं आणि ते पुस्तक आम्ही bookganga.com कडे त्यांनी नुसती ती फाईल ईमेल केली की आम्ही त्या पुस्तकाचं ईबुकमध्ये रूपांतर करतो, ईबुक ते प्रकाशित करतो, वाचक तिकडनं ते पुस्तक डाउनलोड करून घेऊ शकतो आणि लेखकांना त्यांनी प्रकाशित केलेलं पुस्तक किती विकली जात आहेत ही तिथे व्यवस्थित तिथे बघता येऊ शकतं. हा त्यांचा सर्वात महत्त्वाचा ईबुकचा फायदा आहे की वाचन किंवा एखादं लेखन, साहित्य हे लोकांपर्यंत जगभर पोचवण्याचं हे खूप सोपं माध्यम आता तयार झालेलं आहे. पण त्यामुळे जी चाळणी प्रक्रिया असते संपादकाची, प्रकाशकाची, ती न होता भारंभार सगळं त्याच्यावर येईल असं नाही वाटत? मला असं वाटतं की कोणतंही साहित्य हे वाईट नसतं. हे वाचकांनी ठरवायचं की कुठलं साहित्य, आतापर्यंत काय व्हायचं की पुस्तक प्रकाशन व्हायचं, प्रकाशक हे ठरवायचं की पुस्तक प्रकाशित करायचंय का नाही. त्यामुळे कदाचित काही वेळेला चांगलं साहित्याला पण वाचक मुकत असतील, तर ईबुकच्या माध्यमातून आता ते वाचकांपर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल. हॅरी पॉटरच्या लेखिकेला सुद्धा त्या अनुभवातून जावं लागलेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे तिने जवळजवळ 3 प्रकाशकांकडे आपलं ते लिखाण बाळ घेऊन गेली तिथे आणि ते रिजेक्ट झालं तिथे. समजा त्याच वेळेस जर ईबुक ही कल्पना, हे मेकॅनिझम उपलब्ध असतं तर कदाचित त्याचा प्रसार ताबडतोब झाला असता. आता कदाचित ते लेखक, प्रकाशक कदाचित ते पस्तावत असतील. हे आपण बोलतोय लेखकाच्या माध्यम अँगलने किंवा वाचकांच्या नजरेतून. प्रकाशकांना ईबुकचा कसा वापर करून घेता येईल? आता प्रकाशक, भारतीय साहित्य, मराठी साहित्य जर बघायचं झालं तर जास्तीत जास्त प्रकाशक हे पुण्या मुंबईत जास्त आहेत आणि पुण्या मुंबईतून प्रकाशित झालेली पुस्तकं ही एखाद्या खेडेगावापर्यंत पोहोचवणं हे आत्तापर्यंत अजूनही तितकं सोपं झालेलं नाही आहे. मग छोट्या गावांमध्ये पुस्तकाची दुकानं थाटणं हे शक्य नाही आहे. तसंच भारताच्या बाहेर जो समाज, बऱ्याच मोठ्या प्रमाणात मराठी माणूस जो जगभर पसरला आहे, त्यांच्यापर्यंत ही पुस्तकं पोहोचवणं ही शक्य नव्हतं. तर आता bookganga.comच्या माध्यमातून आम्ही सर्व प्रकाशकांची पुस्तकं एकत्रित एकाच ठिकाणी तिथे आम्ही उपलब्ध करून देतो. त्यामुळे एखाद्या विशिष्ट साहित्य हे लोकांपर्यंत पोहोचवणं हे bookganga.comच्या माध्यमातून सोपं होतं आहे. प्रकाशकांना त्याचा फायदा हा जास्त होणार आहे, त्यांचा ग्लोबल रीच वाढणार आहे आणि अशा प्रकारे पुस्तकं हे दारोदारी जाणं हे आता सुविधा उपलब्ध होते. उपलब्ध करून देण्यापर्यंतच थांबणार आहात की पुढे काही संकल्प हे आखलेत की याला आणखी मोठा आयाम द्यावा? हो, मग बऱ्याच वेळा असं होतं की एखाद्या खेडेगावात कोणीतरी कुठल्या तरी गोष्टीवर रिसर्च करत असतो. जगभर वेगवेगळी मराठी लोक ही वेगवेगळ्या साहित्यावर रिसर्च करत असतात, वेगवेगळ्या विषयांवर रिसर्च करत असतात. तर हे साहित्य, कुठली एखादा संदर्भ ग्रंथ जर त्यांना पाहिजे असेल तर आत्ता पुण्या मुंबईत जी चांगली वाचनालय आहेत, नगर वाचनालय आहेत, तर त्या वाचनालयांमध्ये ऑलरेडी बरंचसं डिजिटायझेशन, कम्प्युटर लिस्टिंग झालेलं आहे. आता तेच ह्या सर्व लोकांना जर उपलब्ध करून दिलं की कोणतंही पुस्तक, कोणताही संदर्भ ग्रंथ हा लोकांपर्यंत कुठे आहे, कुठल्या वाचनालयात उपलब्ध आहे, हे जर आम्ही ऑनलाईन दाखवू शकलो तर त्याचा फायदा हा जगभरच्या मराठी बांधवांसाठी खूप चांगल्या प्रकारे होईल.
असे हे सारं आपण जाणून घेतलं bookganga.com बद्दल. तुमचा एक वेगळा उपक्रम आहे, त्याबद्दलही जाता जाता आपण स्पर्श करूया. तुम्ही अमेरिकेत स्थायिक आहात. बरोबर. तिकडून जी भारतातून गेलेली मंडळी आहेत, त्यांच्या मुलांना आपली संस्कृती, आपलं वाचन, आपली भाषा संवर्धित करता यावी म्हणूनही तुम्ही प्रयत्न करता. त्या प्रयत्नांबद्दल थोडंसं. हो, म्हणजे जसं की एखादी व्यक्ती एका ठिकाणाहून दुसरीकडे जायला लागली की ते आपल्या रूट्सना घट्ट धरून ठेवायचा प्रयत्न करतात. तसं आपली संस्कृती, आपली भाषा ही पुढच्या पिढीपर्यंत पास ऑन करण्यासाठी म्हणून आम्ही तिकडे फिलाडेल्फियामध्ये मराठी शाळा गेले 15 वर्ष चालते. पालकच ती शाळा चालवतात आणि मुलांना मराठी भाषा आणि संस्कृती ही शिकवली जाते आणि ह्या माध्यमातून ही मुलं एकत्रित यायला लागलेत. आणि आता माझी मुलगी ही तिथे मराठी स्पष्ट बोलते, वाचते आणि परिस्थिती थोडी बदलते इथे आता की माझ्या बहिणीचा मुलगा हा इंग्रजी शाळेत इथे पुण्यामध्ये जातो आणि माझी मुलगी त्याला मराठी वाचून दाखवते. हा जो बदल आहे तो कदाचित पुढच्या 50 वर्षात भारतातही ती कदाचित परिस्थिती निर्माण होईल असं मला वाटतं. भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचाही दिवा बुझे, अशी कुसुमाग्रजांची खंत आहे. ती खंत आपल्या परीनं दूर करण्याचं काम bookganga.com करते. खूप खूप शुभेच्छा तुमच्या या कामाला. धन्यवाद.